बघा ह्याचं टेक्स्चरही छान आले, रव्याचे मऊसर रसाळ आणि खूपच टेस्टी गुलाबजामुन हे तुम्ही नक्की करून बघा। आता आपण एक कट करून बघूया। काय मस्त, वाह। नमस्कार मंडळी, मी राजश्री's रेसिपी मराठी चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत अतिशय खास आणि सोपी रव्याची गुलाबजामुन रेसिपी। बाजारात मिळालेले गुलाबजामुन तर आपण खातोच, पण घरच्या घरी बनवलेले रव्याचे गुलाबजामुन अतिशय स्वादिष्ट लागतात। सर्वात आधी आपण लागणारे साहित्य पाहूया। रवा 1 कप, साखर 1 कप, दूध 1 कप, पाणी 1 कप, 2 चमचे तूप, हाफ टीस्पून वेलची पूड, सजावटीसाठी बदाम तुम्ही किंवा पिस्ताही घेऊ शकता। आणि मी सर्व माप ह्या कपाने घेतलेला आहे, तुम्ही हवं तर वाटीने पण घेऊ शकता। ही सगळी साहित्य आपल्या घरी सहज मिळतात, त्यामुळे ही रेसिपी कुठल्याही वेळी करता येते। सर्वात आधी एका पॅन मध्ये 2 चमचे तूप गरम करू। थोडं तूप गरम झाले की त्यात 1 वाटी रवा टाकून हलक्या आचेवर परतून घेऊ। रव्याचा रंग बदलून हलका सोनेरी झाला की आणि छान खमंग वास यायला लागला की रवा तयार झाला। आता या गरम रव्यामध्ये आपण हळूहळू कोमट दूध टाकत राहायचं आणि सतत ढवळत राहायचं। पाहिलं का, रवा हळूहळू दूध शोषून घेतोय आणि गोळ्यासारखा होत चाललाय। आता गॅस बंद करून हा गोळा झाकून ठेवून 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवूया। यामुळे रवा मऊसर होईल आणि गुलाबजामुनसाठी छान डो तयार होईल। तर आपण एक पाक तयार करून घेऊया। एका भांड्यात 1 कप साखर आणि 1 कप पाणी घेऊन उकळायला ठेवा। पाच ते 6 मिनिट उकळल्यानंतर साधारण 1 तारी पाक तयार होईल। आता या पाकात वेलची पावडर टाकून व्यवस्थित ढवळा आणि गॅस बंद करा। हा पाक थोडा गरमच ठेवायचा आहे, कारण गुलाबजामुन आपण गरम पाकात टाकणार आहोत। 10 मिनिटांनी आपला रव्याचा गोळा छान मऊसर झाला आहे, तो हलक्या हाताने मळून घ्या। लक्षात ठेवा, खूप दाबायचा नाही, फक्त मऊसर करायचा आहे। आता त्याचे छोटे छोटे गोळे करूया। गोळ्यांना भेगा पडता कामा नयेत, भेगा पडल्या तर गुलाबजामुन तळताना फुटू लागतात। कढईमध्ये तेल मंद आचेवर गरम केलेलं आहे। आता हे गोळे सावकाश सोडून सोनेरी रंग येईपर्यंत मंद आचेवर तळून घ्या। लक्षात ठेवा, आज जास्त ठेवली तर बाहेरून काळपट होतील आणि आतून कच्चे राहतील, म्हणून गुलाबजामुन नेहमी हळूहळू तळायचे।
आता हे आपण गरम पाकात टाकून घेऊया। आता परत आणखीन एक घाणा काढून घेऊया। सगळे गुलाबजामुन सोनेरी रंगावर तळून झालेत। आता आपण ते गरम पाकात टाकूया। त्यांना किमान 2 ते 3 तास झाकून ठेवायचं, म्हणजे पाक आतपर्यंत शोषला जाईल। यामुळे गुलाबजामुन छान रसाळ आणि मऊसर होतात। मित्रांनो, तयार झालेत आपल्या घरगुती रव्याचे गुलाबजामुन। किती छान दिसतंय ना, एकदम मऊसर, रसाळ आणि तोंडात टाकताच विरघळणारे। तुम्ही नक्की ही रेसिपी करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसे झाले। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नव्या रेसिपीसह। तोपर्यंत आनंदाने स्वयंपाक करा आणि स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घ्या। धन्यवाद।